नाही नाही, पार्टी हॅज नॉट स्प्लिट क्लिअरली नॉट. पार्टी हॅज नॉट स्प्लिट ॲट ऑल. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांची कंप्लेंट स्पीकरला केलेली आहे आणि प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही स्प्लिट झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. देर इज नो स्प्लिट इन दी NCP. प्लीज पुट दिस ऑन. अजित पवारांचं राष्ट्रवादीतलं स्टेटस काय? ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आत्ता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याची कंप्लेंट आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघतोय. दुसरीकडे अजित पवारांच्या गटामधनं मात्र सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतो. आता बारामतीमध्ये जर त्यांच्याकडनं स्वागताची मोठी रॅली काढली जाणार आहे, सभा घेतली जाणार आहे, स्प्लिट नाही असं एकीकडे तुम्ही म्हणणं आणि दुसरीकडे त्यांच्याकडनं ही पावलं उचलली जातात. त्याच्यात गैर काय? इट्स अ डेमोक्रेसी. अजून तरी आमच्या मनात तरी या देशामध्ये डेमोक्रेसी आहे. आम्ही दडपशाहीच्या बाजूनी नाही आहोत, आम्ही अजून लोकशाहीच्या बाजूनी आहोत आणि कायम राहू. त्यामुळे कोणीतरी एखादी रॅली केली तर त्याच्यात गैर काय? पण तुम्ही तुमच्या या उद्या जर ते तुमच्यासोबत आले आणि पुन्हा पहिल्यासारखी जर राष्ट्रवादी झाली तर ते स्वीकाराल का? त्यांच्यावरही कारवाई करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याच्यात स्प्लिट नाही. आमचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत, राज्याचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. हा आमच्या पक्षाचा वास्तव आणि स्टॅटस ॲट दिस मोमेंट आहे अँड वी स्टँड बाय इट. स्टँड जो आहे तो टेक्निकल इश्यू जो आहे तो क्लिअर करत नाही आहे. आमच्या पक्षाची कुठलीही भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी नाही, युती नाही आणि काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. त्याच्यामुळे मगाशी मी म्हणले तसं आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. ते आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा प्रोसेसप्रमाणे आम्ही स्पीकर साहेबांकडे त्याच्या विरोधात आम्हाला जे काय म्हणणं मांडायचं होतं ते आम्ही मांडलेलं आहे. काहींनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. आहेच, त्याच्यात गरजच नाही. फूट म्हणजे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, देश वाचलेला. आज तशी स्थिती इथं नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट बनायचं काही कारण नाही. तो त्यांचा निर्णय.